हां मित्रांनो, सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाचं अपडेट बघण्यासाठी पुसद आणि उमरखेड या विभागामध्ये आलेला आहे। आणि या विभागामध्ये मित्रांनो टनलचं काम जे आहे, आता सध्या आम्ही दुसऱ्या टनलची शूटिंग करत आहोत। ही सगळी आपली सिरीज येणारच आहे। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या आपण पुसद विभागामध्ये जे आहेत, काल आपण पेपरला पाहिलं किंवा ते एकंदरीत इन्फॉर्मेशननुसार त्यामध्ये बरेचसे छोटे छोटे पूल आहेत। परंतु या सगळ्या पुलामध्ये मित्रांनो, पुलामध्ये जे आहे तर आम्ही स्वतः आता बघितलं की छोटी छोटी पुलं भरपूर आहेत, म्हणजे त्याला काही जास्त उशीर लागणार नाही। या सगळ्या उमरखेडपासून जर आपण बघितलं तर खरा जो मोठा पूल आहे तो अरुणावती डॅमवरला आहे, अरुणावती नदीवरचा। तिथला जो पूल आहे तो 700 मीटरचा आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये वर्धा नदीवरचा आहे भिडी या ठिकाणी तो पूल सर्वात मोठा आहे, तो साधारणतः 1.25 ते 1.5 किलोमीटरचा आहे। आणि सेकंड मोठा जो पूल आहे आपला तो दिग्रसपासून जो आपलं हर्सूल आहे 14 किलोमीटर, तर त्या ठिकाणचा सर्वात मोठा पूल असलेला दिसतो। आणि ही टनल 2 जे आहे मित्रांनो, हे इथून आता बिबेवाडी है ना, बिबेवाडी बिबेवाडी म्हणतात का त्याला, बाळवाडी बिबी ते गाव आहे। आणि त्याच्यानंतर हर्षीचं एक टनल आहे। तर या सगळ्या 20 किलोमीटरच्या बेंचमध्ये मित्रांनो आपल्याला 4 टनल असलेले दिसतात। आणि मग दोन टनल शिळवण्यामध्ये आता आपण एक पात्रवाडी पाहून आलो आणि आता हे शिळवण्याचा हे अलीकडला शिळवण्याचा आता दुसरा टनल। आणि त्यानंतर आपण पाहतो की पुसद ते दिग्रज जे आहे तिथे एक हर्षीमधला टनल। आणि तिकडं मग याच्यापेक्षा तिथं आपला 3 किलोमीटरचा टनल होता जो आपण बघितला आता शिळवण्याच्या त्या साईडला उमरखेड रोडला। आणि या तुमच्या गावाच्या बॅक साईडला आहे, हा 400 मीटरचा आहे, छोटी टनल आहे। पूल जे म्हणाल ते ना आपण आता जे घाटाचा खालचा रस्ता रोड पाहिला होतं ते पूल तयार झालाच नाही, आणखी ते पण तयार होणार आहे। तर आता या सगळ्या भागामध्ये पूल एक पण नाही असं मला वाटतं होते ते त्याचं जे आहे पुलाचं बेसमेंट जे आहे, आता आम्ही तिकडे पूल बघताना पाहिले तर त्याचं बेसमेंट तयार आहे। तुमच्या इकडे पुलं जसे आमच्या इकडे पुलं आहेत, जसं आमच्या एकंदरीत धावंडा नदी, तर ते पुलाची साईज जी आहे ना तर याच्यापेक्षाही मोठाली आहे। म्हणजे आमचं अरुणावती नदी किंवा आमच्या दिग्रजचे जे आहे तर ते 250, 300 फुटावर उंचावर पुल आहे। तर तुमचे पुलं त्याच्या तुलनेत छोटे आहेत, छोटे छोटे पुलं आहेत ते। इकडे टनल जास्त आहे म्हणून पूर्ण या टर्नल मध्ये गेला। तर म्हणून मित्रांनो त्यांचं काम जास्त पार पडलेलं आहे। आणि इकडे नाही इकडे कसं फॉरेस्ट विभाग जास्त आहे, कारण इकडे टनल मग दुसरे मित्रांनो काल आपण पाहिलं धुंदीची जी टनल आहे ती पण मोठी आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण पाहतो की आता हर्षीचंही टनल आपण बघणार आहोत। तर सध्या मित्रांनो ह्या कामाची सिच्युएशन आपल्याला अशी असलेली दिसतं, इकडे काम आहे मोठ्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे। आणि कामाची जी सिच्युएशन आहे तर ज्याला ग्राउंड लेवल म्हणू आपण तर ते 70-80% टक्क्यापर्यंत झालेलं आहे। तर अशा पद्धतीने नमस्कार, सध्या आम्ही उभं ज्या ठिकाणी आहे ते वर्धा यवतमाळ नांदेडच्या या शिडोना या रेल्वे स्टेशनमध्ये इथे मित्रांनो उभं आहे। आणि इथे शिडोना हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथून 5 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो हर्षी रेल्वे स्टेशन असणार आहे। शिडोना ते एकंदरीत याच्यामध्ये आता याच्या इथून 2 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो 2800 मीटरची म्हणजे टनल आहे, म्हणजे जवळपास 3 किलोमीटर। आणि त्यालाच पॅरेलल आता इथूनच मित्रांनो 500 मीटरवरून आपला हा पुसद जो आहे पुसद हदगाव उमरखेड हा रोड गेलेला आहे। आणि ही इथली शिळवण्याची मित्रांनो दुसरी टनल आपल्याला दिसत आहे। विठ्ठलराव थोडं झूम करा, आमचे कॅमेरामन जे आहेत ते झूम करून तुम्हाला दाखवतील। टनल 3 त्याला म्हटलं जातं। ही टनल लहान आहे, 400 मीटरचीच आहे। आणि निरंजन भाऊ, तुमच्या गावाचं स्टेशन, तुमच्या गावाला मी आता हे पहिल्यांदा येत आहे आणि नंतर ट्रेननं पण तुमच्या गावाला मी उतरणार आहे, बरोबर? काय आपली म्हणजे काय आपल्याला वाटतं सांगा। तर मंडळी कसं आहे माहित आहे का, आता हे आपले मित्रमंडळी आलेले आता दिग्रस भरून आणि आपण सगळे पाहतच आहोत। त्यांच्याकडलं जे काम आहे ते जास्त प्रगतीपथावर आहे, आपण डेली पाहतोच आणि त्यांचे व्हिडिओ तर पाहतोच आपण। तर चला म्हटलं आता त्यांना तर आपल्या इकडला व्हिडिओ बनवायचा होता पुसद भागातला, आता याच्या पुढे म्हणणार नाही ते आम्ही पुसदला व्हिडिओ बनवायला जाणार म्हणून, कारण इकडे लोकांचं काय इकडे काहीच दिसत झालं। तर आपल्या भागातलं काम लई मागं आहे, आता ते काय कारण काहून मागं आहे काय माहीत, पण चला आज नाही उद्या होऊन जाईल। पण मंडळी भविष्यामध्ये दिग्रसला आधी रेल्वे येऊन जाईल आणि त्याच्यानंतर वर्षभरानं आपल्याकडे येईल राव, कारण आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो ना, किती बोगदे गिगदे पूल वगैरे असे सगळे तयार राहतं। त्यांच्याच माध्यमातून आपण किती व्हिडिओ पाहिले राहतं, आपल्याला ते लोखंडी पोल वगैरे किती गाड्या खाली होताना त्यांना आपल्याला दाखवलेला आहे। आता इथं काय आता हा भाग आहे बघा स्टेशनचा, आता यांना मी सांगावं तरी कसं काय हे शिळवणा स्टेशन आहे म्हणून। नाही निरंजन भाऊ, तुमच्या इकडे जे आहे काम लेट होण्याच्या मागची जी कारण आहेत तर हा पूर्ण पुसदचा आपला वन विभाग आहे।
आणि वन हे संरक्षित राहिले पाहिजे, म्हणजे तिथं त्याचं जंगलाचं संरक्षण झालं पाहिजे. बरं. म्हणून टनल जास्त आहेत. हा. साधा रोड बनवण्यापेक्षा साधा पटरीचा जो असतो तर त्याला वेळ कमी लागतो, परंतु त्याच्यापेक्षा पुलाला वेळ जास्त लागतो. आणि हा, त्या त्याच्याही पुलामध्ये त्याच्याही time पेक्षा गेला महत्वाचं म्हणजे टनल आहे. हा. पण निश्चितपणे हा. आता दिग्रसवरचं जे टनलचं काम आहे त्याचं प्रोग्रेसमध्ये आहे. एकदा तुमचं टनल फायनलाइज झाल्या बरं. की त्यानंतर तुमचं इतर ज्या गोष्टी आहेत त्याला जास्त वेळ लागत नाही. असं का? आणि दिग्रसपासून आता पटऱ्यात टाकणं, दारव्या साईडला शेलोडी येथे हो. सध्या गिट्टी टाकणं पण सुरू झालेली आहे. बरोबर. गिट्टी नंतर स्लीपर नंतर त्या आपल्या पटऱ्यानंतर ट्रेनमध्ये आपण बरोबर आहे. तुमची पण होणार आहे. काल मला एक नांदेडच्या सरचा फोन